नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये। सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आणि त्याचबरोबर वीकेंड असल्यामुळे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी रांग झालेली पाहायला मिळते। तसंच अधिक मास आणि शुक्रवार असल्यामुळे आज सकाळपासूनच आहे जी भाविकांची गर्दी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। भली मोठी रांग आहे जी भाविकांची आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपण बघतोय की भाविक दर्शनासाठी आहे जे रांगेत थांबलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये देखील उन्हाचा तडाखा बसत होता, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि हाच बदल झालेल्यामुळे सकाळपासूनच आहे जे भाविकांची दर्शनासाठी रांग आपल्याला पाहायला मिळते आणि हीच रांग आहे जी गेल्या 2 ते 3 तासांपासून आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू भाविकांची गर्दी, पर्यटकांची गर्दी आहे जी होते, त्यामुळे ही रांग भवानी मंडपापर्यंत जाण्याची शक्यता आहे। सध्या आपण पाहतोय की आपल्याला दिसून येते कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील हा पूर्व दरवाजा आणि या पूर्व दरवाजातूनच आहे जी मुख्य दर्शनाची रांग आहे जी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते। याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। देवीचे गाभार दर्शन तसेच मुखदर्शन घेण्यासाठी देखील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात आले होते। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शन रांगेवर मंडप उभारण्यात आलाय। तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांसाठी फॅनची व्यवस्था देखील करण्यात आलेली। साधारणपणे अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर भाविकांना देवीचे दर्शन घेण्यास वेळ लागत होता। कोल्हापुरातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं अंबाबाईचं मंदिर दरवर्षी आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली की भाविकांची, पर्यटकांची गर्दी ही अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी होते आणि त्याचबरोबर यावर्षी अधिक मास असल्यामुळे शुक्रवारी आणि मंगळवारी आहे जी आपल्याला गर्दी दिसून येते। आपण पाहतोय कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी आहे जी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी झालेली आणि त्याचबरोबर ही दर्शन रांग आहे जी आपल्याला पाहायला मिळते। ह्या दर्शन रांगेमध्ये देखील भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक भाविक आहेत जे इतर राज्यातून असतील, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हे सगळे भाविक येतात आणि दर्शनासाठी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुपारच्या वेळेला थोडासा उन्हाचा तडाखा कमी झालेला आहे, वातावरणात बदल झालेला आहे कोल्हापूरमध्ये, त्यामुळे दर्शनासाठी आपण पाहतोय की आपल्याला भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते। मामा, कुठून आलाय तुम्ही आणि दरवर्षी येता का? ठाण्यावरून आलो. ठाण्यावरून आलेला आहे, सुट्टीसाठी आलेला आहे? नाही, अधिक महिन्यापर्यंत आलो. अधिक महिन्यापर्यंत। तुम्ही कुठून आलाय? आम्ही इथूनच आलोय पन्हाळावरून। गर्दीमध्ये बराच वेळ झाला थांबलाय का? काय अडचण नाही, देवासाठी थांबायला काय अडचण। आणि काही सोयी सुविधा हव्यात कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी, काय सांगतात? भाविकांना कोणत्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे? नाही, ह्या महिन्यातच फक्त गर्दी असते, इतर वेळेला काय नसते। हा योग्य आहे इथे। आपण पाहते कोल्हापुरातील ही सगळी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी आहे आपल्याला दिसून येते। भाविक मोठ्या संख्येने आहेत जे या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेले आहेत। भाविकांसाठी या ठिकाणी फॅनची देखील सोय करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर मांडव घालण्यात आलेला आहे, कारण की उन्हाचा तडाखा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह कोल्हापूरला देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापुरात देखील 40 अंशापर्यंत आहे तापमान गेलेलं होतं आणि त्याचबरोबर कोल्हापुरातील आत्ता सध्या जर आज वातावरण पाहिलं तर थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळेच उन्हाचा तडाखा इतका आज बसत नाहीये आणि त्यामुळेच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अधिक मास असल्यामुळे आणि त्याचबरोबर आज शुक्रवार आणि त्याचबरोबर लागून असलेल्या सुट्ट्या आणि मे महिन्याच्या विद्यार्थ्यांना पडलेल्या सुट्ट्या, यामुळे पर्यटक आणि भाविक यांची गर्दी आज कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीचं दर्शन करण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते। याबरोबरच मी ते सांगते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी। धन्यवाद।